क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की जे विद्यार्थी CET 2026 याबद्दल त्यांना माहिती पाहिजे होती, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की 2026मध्ये जे CET होणार आहे ते कधी होणार आहे, त्याचा एक्झाम मंथ काय असणार आहे आणि डेट काय असू शकते. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे CET एक्झाम होते ती टार्टी, अमृत, वनारटी, बार्टी, महाज्योती, सारथी आणि आरटी संस्था यांचे होते. आणि यावेळेस म्हणजे 2026ची जी CET ते TRT संस्था घेणार आहे. याआधी 2025ची बार्टी संस्थानं घेतलेली होती. आणि जी ही CET आहे ती UPSC, MPSC, MES, JMFC, SSC, बँकिंग आणि पोलीस भरतीकरिता होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की इथे आपण 2026ची CET केव्हा होणार आहे त्याबद्दल माहिती देणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, हा बार्टी संस्थाने CET 2025मध्ये घेतलेली होती. तर त्याचा एक नोटिफिकेशन आहे. तर हा नोटिफिकेशनचा दिनांक 10/9/2025ला आहे. तर या नोटिफिकेशनमध्ये काय देण्यात आलं, महाराष्ट्र शासनाच्या सर्वकष धोरणानुसार 2025-26 करिता बार्टी, TRT, सारथी, महाज्योती, RT संस्थेमार्फत राबवले येणारी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता बार्टी पुणेमार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे CETच्या वेळापत्रक याबद्दल हा नोटिफिकेशन होता विद्यार्थी मित्रांनो. तारीख काय, 10/9/2025ला. तर विद्यार्थी मित्रांनो, सन 2025-26 करिता महाराष्ट्र राज्यातील बार्टी, TRT, सारथी, महाज्योती, RT या संस्थांमध्ये स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षण कार्यक्रम नामवत खाजगी संस्थेमधून प्रशिक्षण देण्यासंदर्भात योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रशिक्षण निवड करण्यासाठी बार्टी पुणे मार्फत जे CET घेणार आहे त्याचे आपण दिनांक 14/9/2025 ते 27/9/2025 पर्यंत ही CET घेण्यात आलेली होती 2025ची. तर विद्यार्थी मित्रांनो, हा वेळापत्रक बद्दल ही माहिती या नोटिफिकेशनमध्ये होती. तर या नोटिफिकेशनमध्ये आणखी पाहू शकतो, हे UPSCची एक्झाम आहे ते 14/9/2025ला घेण्यात आली. ही कोणकोणते संस्था या प्रशिक्षण देतात, बार्टी, सारथी, महाज्योती, टार्टी आणि RT. पण विद्यार्थी मित्रांनो, 14 आणि 15ला जी UPSCची एक्झाम होती त्याला शिफ्ट करण्यात आलेली होती, म्हणजे ते 27 नंतर घेण्यात आलेली होती. कारण की जो नोटिफिकेशन आलेला होता तिथे एक्झामला 7 दिवसाआधी नोटिफिकेशन द्यायचं होतं, पण बार्टीने संस्थाने हा नोटिफिकेशन 4 ते 5 दिवसाआधी दिलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, जी ही एक्झाम झालेली होती UPSCची ते सर्वात शेवटी झालेली होती. तर हे जे 14 आणि 15ची एक्झाम हे शेवटला झालेली होती. तर त्यानंतर 16 तारखेला IBPS, SBI, RBI, RRB, नाबार्ड, ग्रेड A, इन्शुरन्स, LIC, अदर कॉम्पिटिटिव्ह प्री ट्रेनिंग स्कीम, बार्टी, सारथी, टार्टी आणि RT संस्था ही संस्था इथे हे प्रशिक्षणसाठी विद्यार्थीची निवड करतात. त्यानंतर तुम्ही पाहू शकता 17/9/2025ला MPSC कोणती, राज्यसेवा आणि MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस यांची एक्झाम झालेली होती. आणि 18 तारखेला MPSC आणि MESची पण झालेली होती. विद्यार्थीची संख्या जास्त असल्यामुळे हे 17 आणि 18 तारखेला ही एक्झाम झालेली होती. आणि 19 तारखेला पण MPSC आणि MESची म्हणजे हे 3 दिवस हे तुम्ही पकडा विद्यार्थी मित्रांनो. आणि 20 तारखेला MESचा एक सेशन आणि MPSCचा एक सेशन, म्हणजे 4 दिवस MPSC आणि MESची एक्झाम चाललेली होती. तिथे बार्टी, सारथी, टार्टी आणि RT संस्थाच्या विद्यार्थ्यांची हे निवड करतात MPSC आणि MES करिता. आणि विद्यार्थी मित्रांनो, 20 तारखेलाच MPSC ग्रुप बीची पण एक्झाम होती. बार्टी, महाज्योती, टार्टी आणि RT संस्था हे एक्झामसाठी विद्यार्थ्याची निवड करते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 21 तारीखला पण MPSC ग्रुप बी करिता एक्झाम झालेली होती. आणि बार्टी, महाज्योती, टार्टी आणि RT आपण जसं सांगितलं, तर ही विद्यार्थ्यांची निवड CETच्या माध्यमातून करतात आणि मग आपल्याला संस्था निवडावी लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, 23 तारखेला
ग्रुप बीची एक्झाम झाली आणि 24 तारखेला एस एस सीची एक्झाम झाली. एस एस सीची एक्झाम बार्टी, सारथी, टार्टी आणि आर टी संस्था विद्यार्थ्यांची निवड करते सी ई टीद्वारा. त्यानंतर 25 तारखेला पण एस एस सी आणि पोलीस भरतीचा प्रोग्राम राबवण्यात आलेला सी ई टी एक्झाम बार्टी, सारथी, टार्टी आणि आर टी संस्था विद्यार्थ्यांची निवड करते. आणि 26 तारखेला पोलीस भरती, मिलिटरी आणि पॅरामिलिटरीसाठी बार्टी आणि आर टी संस्था आणि पोलीस भरतीची एक्झाम सी ई टी घेतली. त्यानंतर 27 तारखेला महाराष्ट्र पब्लिक कमिशन MPSC JMFC म्हणजे जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास राहते त्याची एक्झाम झाली. तर इथे बार्टी, सारथी, टार्टी आणि आर टी ही संस्था निवड करते. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा टाइम टेबल पाहू शकता 2025चा. तर विद्यार्थी मित्रांनो हा 2025चा टाइम टेबल होता. पण जे UPSCची एक्झाम कॅन्सल झाली होती, जे इनिशियल म्हणजे आधी होती तुम्ही पाहू शकता, ते नंतर झाली 27 नंतर. आणि एक एक्झाम पण कॅन्सल झाली होती, ती MPSCची होती विद्यार्थी मित्रांनो, ते शेवटमध्ये झाली होती यानंतर. तर विद्यार्थी मित्रांनो हे 2025चा हा टाइम टेबल आहे, तुम्ही पाहू शकता. यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम संपलेली होती. त्यानंतर 10/11/2025ला बार्टी, TRT, सारथी, महाज्योती, RT द्वारे स्पर्धात्मक परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 2025-26साठी आयोजित केलेले सामायिक प्रवेश परीक्षामध्ये प्राप्त झालेले गुण पाहण्याच्या सोय उपलब्ध झाली. म्हणजे स्कोअर कार्ड उपलब्ध झालेला होता. केव्हा? 10 तारखेला 11व्या महिन्यात. तर तुम्ही पाहू शकता 1 महिन्याची टोटल गॅप आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 1 महिन्यानंतर हा रिझल्ट लागलेला होता CETचा. म्हणजे आपल्याला स्कोअर कार्ड आलेला होता, त्यानंतर जनरल मेरिट लिस्ट लागलेली होती आणि त्यानंतर त्यांचं सिलेक्शन झालं आणि त्यांना संस्था निवडचा पर्याय आलेला होता विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता निकालाची प्रत स्कोअर कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी बार्टी, सारथी, महाज्योती, टार्टी, RT संस्थाद्वारा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या URL लिंक लॉग इन करून तुम्ही तुमचा स्कोअर कार्ड पाहू शकता. आणि हा स्कोअर कार्ड कशावर राहते विद्यार्थी मित्रांनो? हा स्कोअर कार्ड नंतर जे जनरल मेरिट लिस्ट लागतो ते नॉर्मलाइज स्कोअर होऊन पर्सेंटाईल स्कोअरवर तुमची यादी लागते आणि तिथून तुमची निवड केलेली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो आपण एक अंदाज पाहूया की 2026ची एक्झाम आहे ते केव्हा होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो हा 10 तारखेला 9व्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात हा नोटिफिकेशन आलेला होता. आणि इथून 1 महिन्याआधी तुम्ही पाहू शकता की 1 महिन्याआधी नोटिफिकेशन देतात, कारण की 15 ते 20 दिवस जे फॉर्म भरायला देतात. त्यानंतर 10 दिवसाआधी एक्झामचा टाइम टेबल येतो की तुमची एक्झाम केव्हा होणार आहे, मला शेड्यूल माहीत पडते आणि तुमची एक्झाम घेतो. म्हणजे आपण एक अंदाज लावूया की 30 दिवसाआधी या तारखेपासून ती एक्झाम घेण्यात आलेली होती. म्हणजे 8व्या महिन्याला नोटिफिकेशन आला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया 2026ची एक्झाम केव्हा होऊ शकते. तर जे विद्यार्थी 2026ची एक्झाम CETची वाट पाहत आहेत त्यांच्याकरिता एक इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की जे CETची एक्झाम आहे ते एक्झाम केव्हा होऊ शकते? सप्टेंबर या ऑक्टोबरमध्ये होऊ शकते. कारण की 2025ची CET आधीच खूप लेट झालेली आहे आणि 2026ची जी CET होणार आहे आणि या CETचा नोटिफिकेशन तुम्हाला जुलैच्या एंडिंग या ऑगस्टपर्यंत येऊ शकते. कारण की जेव्हा नोटिफिकेशन येईल त्याच्या 30 दिवस आपण कन्सिडर करूया, 30 ते 40 दिवस. तर त्यानंतर ते एक्झाम असते. तर आपला एक अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो की ही एक्झाम सप्टेंबर या ऑक्टोबरमध्ये होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो हा अंदाज आहे. जर टार्टी ह्यावेळेसची जे टार्टी एक्झाम आहे ती 2026ची CET घेणार आहे. जर टार्टीनं प्रोसेस लवकर घेतली तर ऑगस्टच्या एंडिंगमध्ये पण एक्झाम होऊ शकते. पण आपला एक अंदाज सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान हे एक्झाम होणार आहे. जर प्रोसेस लवकर केली तर तुम्ही अशा एक गृहीत धरू शकता विद्यार्थी मित्रांनो की 20 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान एक्झाम येऊ शकते. पण हे चान्सेस खूप कमी आहेत. तर 2026ची जी CET आहे तर विद्यार्थी मित्रांनो 2026ची CET सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते. तर तुम्ही तसा आपला प्लॅन करू शकता आणि जे विद्यार्थी प्रिपरेशन करतात CETच्या ते आपला नियोजन करू शकतात की
सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुमची CET होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपले सर्व जे इन्फॉर्मेशन आहे आपण ते देणार आहोत क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. सिलेबस काय असतो, कट ऑफ किती असतो आणि त्याच्या जो क्वेश्चन्सची पण सिरीज आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला येणाऱ्या CET 2026 करिता तुम्हाला एक सोर्स, सिलेबस काय असते, कट ऑफ किती असते आणि त्याची इन्फॉर्मेशन देण्यात येईल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.